हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर हा मी जो ब्लाऊज दाखवते ना, तो ट्रायल ब्लाऊज आहे. तर ट्रायल ब्लाऊज म्हणजे काय, तर माझ्याकडे एक नवीन कस्टमर आली आहे. तिने माझ्याकडे 6 ब्लाऊज स्टिच करायला दिले आहेत. तर ती काय बोलली की तो 6 ब्लाऊजावरती ट्राय करायच्या आधी किंवा त्याच्यावरती कटिंग करायच्या आधी मला एखादा सिम्पल ब्लाऊज मला स्टिच करून दे, म्हणजे त्याचं फिटिंग वगैरे मला समजेल. म्हणजे वयस्कर बाई आहे, बटन आहेत, कटोरी ब्लाऊज आहे. तर वयस्कर बायकांचं कसं असतं, फिटिंग फिनिशिंग ह्या सगळ्या गोष्टी त्या बघतात आणि त्यांना म्हणजे परफेक्टच लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे लक्षात ठेवून मी म्हटलं माझ्याकडे सिम्पल असं आहे, म्हणजे अस्तरचं आहे, काही ब्लाऊज पीस नव्हतं माझ्याकडे. तर अस्तरचंच मी म्हटलं ट्रायसाठी मी देईन. आणि असं असतं आपल्याला कधी कधी कस्टमर असे मिळतात, त्यावेळेला आपल्याला थोडं ॲडजस्ट करावंच लागतं, तरच आपल्या कस्टमरचा बेस तयार होतो. जर आपण असं नाही केलं तर आपलं बेस तुटण्याचा चान्सेस जास्त असतो. प्रत्येक वेळेला फायदा बघणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी, आणि फायदा तर होतोच, ऑफकोर्सली होतो आहे. 5 ब्लाऊज दिले तर होणारच, बरं ना. हा जो आहे तो बोटनेकमध्ये आहे. तर ह्या कस्टमरला सुद्धा ही कस्टमर जुनी आहे. तिने माझ्याकडे जवळ म्हणजे 1 वर्ष झाली, ती माझी पहिल्यापासून जुनी कस्टमर आहे. तर ती अशा पद्धतीचा एक ब्लाऊज होता, म्हटलं चला तुमच्यापर्यंत पण शेअर करावा. हा फोटोज ब्लाऊज आहे. आणि मोस्टली ना आता माझ्याकडे कटोरीपेक्षा प्रिन्सेस आणि फोटोज ह्या 2च ब्लाऊजांचं जास्त येतं कटोरीपेक्षा. कटोरी वयस्कर बायकांना जास्त आवडतं आणि ज्या कोणी यंग वगैरे असते त्यांना फोटोज जास्त आवडतं, कारण की खरंच फोटोज ब्लाऊज हा खूप चांगला परफेक्ट आणि बॉडीला खूप चांगल्या पद्धतीने बसतो. इथे मी काही ऑर्डर्स दाखवते. मला एका दिवसामध्ये 4 ते 5 साड्या आल्या होत्या. त्याला बिडिंग फॉल आणि आपली ब्लाऊजच स्टिच करायची आहेत. तर हे गणपतीच्या ऑर्डर्स आहेत, कारण की गणपतीला त्यांना मी आधी सांगितलं मला गणपतीला गावी जायचं आहे. तर गणपतीला गावी जायचं आहे, मग त्याच्यासाठी मग त्यांना बोलली की आधीच द्यायचं असं तर द्या, कारण की नंतर मला घाई नको आहे. कारण की मी पण 1 तारखेच्या म्हणजे 1 तारखेपर्यंतच ऑर्डर घेणार आहे. 1 तारखेनंतर मग बंद करून टाकणार आहे, कारण की मला पण लोड नको आणि कस्टमरचं पण नको घाईमध्ये काही गडबड व्हायला. तर ह्या कारणास्तव मी आधीच सांगितलं की माझ्या कोणी जवळचे काही सणासुदीला काही कस्टमर येतात, त्यांना मला देणं गरजेचंच असतं. आणि जुने कस्टमर असतात ते ऐकत नाहीत, त्यांना म्हणजे लागतंच तर लागतंच. त्याच्यामुळे त्या लोकांचा विचार करावा लागतो आपल्याला, गावी जायचं असेल किंवा कुठे जायचं असेल तर म्हणून मी आधीच त्यांना सांगितलं की मला काही 1 तारखेनंतर मी काही ऑर्डर्स घेणार नाही आहे. 7 तारखेला गणपती आहेत, मी काही 3-4 तारखेला मी गावी जाणार आहे, कारण की आमचं गावाला गणपती खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट करतात कोकणामध्ये. त्याच्यामुळे मी आधीच सांगून ठेवलं आणि म्हणून कस्टमरने आपण आणून दिलं. काही कस्टमर असतात समजून घेणारे असतात, तर अशा पद्धतीने एका पिशवीमध्ये ठेवून दिलं. म्हटलं एकाच कस्टमरचे वगैरे असले की आपण एकाच याच्यामध्ये ठेवलं की बरं पडतं. आणि अशा आहेत माझ्याकडे आलेल्या ऑर्डर्स. जसे ऑर्डर्स येतील तशा मी तुमच्यापर्यंत शेअर करेनच. आणि अशा तर ऑर्डर्स आहेत काही ज्या मी तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या नाही आहेत. जसा टाईम जसं होईल तसं मी तुमच्यापर्यंत शेअर नक्कीच करेन. ओके. आता ही जी साडी दिसते ना, ही सुद्धा एका कस्टमरची आहे. तिनेसुद्धा आधीच माझ्याकडे 4 ब्लाऊजं दिले, तरीसुद्धा ही एक ब्लाऊज बोलली की ही मला गौरीच्या दिवशी घालायची आहे. तर म्हटलं ठीक आहे, बरं झालं म्हटलं तुम्ही आधीच आणून दिलात, कारण की गडबडीमध्ये ब्लाऊज स्टिच करणं पण बरोबर नाही वाटत. कस्टमरला पण आपलं काम आवडलं पाहिजे, परत रिटर्न यायला पाहिजे, ह्या उद्देशाने आपण काम करतो. आणि ह्याच्यापुढे मी तुम्हाला काही मी ॲरीवर्कचासुद्धा प्रॅक्टिस काही केलेलं आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवते आहे. सिम्पल आहेत, एवढे काय हेवी नाही आहेत. माझं असं आहे की मला सिम्पलवरती मी ट्राय करते, जसे ऑर्डर्स येतील तशा पद्धतीने. इथे बघू शकता फिनिशिंगसुद्धा कशा पद्धतीने माझी आलेली आहे. नक्की तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता. तर इथे शुगर बीट्सचा वापर करून मी थोडीशी प्रॅक्टिस केलेली आहे. इथे आहे थ्रेडचा वापर केला आहे. अशा पद्धतीने 3-4 गल्यांचा मी ट्रायल केला होता. आणि काही सिल्क थ्रेड लगेच घेते. इथे मी जुगाड करून धाग्यांचा बघा कशा पद्धतीने ठेवला आहे. तुम्हीसुद्धा ठेवू शकता कांदे बटाट्यांचा. थँक्यू फॉर वॉचिंग.